जय भीम गाईस. तर आजचा आमचा 10वा दिवस आहे बौद्धगया धम्म सहलीचा आणि आज आम्ही कपिलवस्तू या ठिकाणी जाणार आहोत सर्वजण. तर तुम्हाला दाखवते मी आमची कशी तयारी चालू आहे. आज बघा सर्वजण आंघोळी वगैरे करतायत आणि इकडे स्वयंपाक चालू झालेला आहे. हे बघा मामा काय बनत आहे आज? आज वरण व्हायला नाही. अरे वा, मस्त मस्त. इथे चहा होत आहे बघा. इकडे सर्वांची घाई चालू आहे आंघोळीची. आजचा हा आपला मॉर्निंग व्ह्यू आहे. अतिशय सुंदर व्ह्यू बघा. तर बघा वरती पण काही जण थांबलेले आहेत. मस्त गप्पा वगैरे चालू आहेत. आम्ही आज खूप लवकर उठलो हो ना. 4:30 वाजता उठलो आणि आम्ही आंघोळी वगैरे केल्या आणि आता बाकीचे लोक आंघोळी करतायत खाली. हॅलो, चला लवकर लवकर आवरा, आपल्याला निघायचं आहे. खूप सुंदर बघा धुक्याची चादर पसरलेली आहे. अतिशय सुंदर व्ह्यू आहे हा मॉर्निंगचा. तिकडे शेतामध्ये काहीतरी काम पण चालू आहे. जेवण झालेलं आहे आणि सर्वजण बसलोय आणि जेवणासाठी. आज जेवणामध्ये वरण चपाती भात आहे. छान झाले ना जेवण? छान झालं, मस्त. तर आम्ही फायनली पोहोचलो आहोत कपिलवस्तूला आणि आता इथून आपण मध्ये एंटर करूया. चला, तिकीट वगैरे घ्यायचं आहे सर्वांनी. घाई करा घाई करा. चला 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 चलो चलो यहाँ से तिकीट निकालना है. तर कपिलवस्तू बौद्ध स्तूप बघण्यासाठी आलोय आणि तिथे 25 रुपये तिकीट आहे एका व्यक्तीला. सो आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आता आपण मध्ये एंटर करणार आहोत. तर गाईज आता कपिलवस्तू मध्ये आलोय आणि इथे तथागत भगवान बुद्धांचा राजवाडा होता. सो तीच ही जागा आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते की इथे सध्या काय आहे काय नाहीये. तर आपण पूर्ण आपल्या ब्लॉग मध्ये बघणारच आहोत. तर गाईज आज परत एकदा आपल्याला नाशिककर भेटलेले आहेत आणि आपल्या ब्लॉग मध्ये आपल्याला कपिलवस्तूची थोडीशी माहिती देणार आहे ते. सो प्लीज स्टार्ट करा. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी राहुल. आज आम्ही पण कपिलवस्तू या ठिकाणी आलो आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे जो स्तूप बघता याला आपण पीपर हवा स्तूप म्हणतो. कपिलवस्तू ही शाक्यांची राजधानी होती. आपण बघतो की शुद्धोधन राजा जे तथागतांचं कुळ होतं, जिथे तथागत जिथून लहानपणाचे मोठे झाले, ते पवित्र असं हे ठिकाण म्हणजे कपिलवस्तू. आणि या कपिलवस्तू नगरीमध्ये शाक्यांची जी राजधानी होती तिथे हा स्तूप सम्राट अशोकांनी बांधलेला आहे. काही काळानंतर इथे हे आजूबाजूचा जो परिसर आहे याला आपण संघाराम म्हणतो. इथे संघ आराम करण्याची जागा होती. संघ आराम करायचा आणि इथे अनेक सारे बौद्ध भिक्षू हे अरहंत झाले. हा स्तूपाची जी उत्खनन कार्य आहे हे लॉर्ड अलेक्झांडर कनिंघम यांच्या काळामध्ये झालं. हे पूर्ण तुम्ही जे बघताय ते आज पूर्णपणे शेतीच्या खाली होतं. नंतर हे जेव्हा उत्खननामध्ये समजलं की पीपर हवा स्तूप इथे, ते 3 चीनी प्रवासी बुद्धांच्या इतिहासामध्ये आपल्या बौद्ध स्थापत्यशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. फायान, हुयात्सांग आणि ईत सिंग. तर यांच्या डायरीच्या माध्यमातून जे उत्खनन कार्य लॉर्ड अलेक्झांडर कनिंघम साहेबांनी केलं त्याच्या माध्यमातून समजलं का ह्या स्तूपामध्ये भगवान बुद्धांचा पवित्र अस्थिधातू ठेवलेला आहे. तर अस्थिधातू शोधण्यासाठी हे स्तूप जेव्हा खोदण्यात आलं तर दुहेरी बाजू म्हणजे याच्या वरच्या बाजूने ते खोदण्यात आलं आणि मध्ये एक करंडक भेटला. त्या अस्थि करंडकावर सुकिती हा शब्द होता आणि इतिहासकारांमध्ये सुकिती या शब्दांवरून बरेच सारे वाद झाले. अनेकांना वाटायचं का तथागत सिद्धार्थांचं लहानपणीचं नाव हे सुकिती होतं, पण काही काळानंतर समजलं का सुकिती या शब्दाचा खरा अर्थ तो म्हणजे सुकीर्ती, ज्याची चांगली कीर्ती आहे असा व्यक्ती, तो म्हणजेच तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध. आपण बघतो मित्रांनो 2 कपिलवस्तू आहे. एक नेपाळमध्ये आहे आणि एक भारतामध्ये आहे. दोन्ही ठिकाणी अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतं. हा जो एरिया तुम्ही सर्व बघतायत हा शुद्धोधन राजाची शेती होती. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगतात की 1000 नांगर या शेतीमध्ये चालत होते. ही सर्व त्यांची शेती होती.
भगवान बुद्धांच्या लहानपणी तुम्ही ऐकलं असेल की हंस हा कुणाचा त्या गाण्यामध्ये बघतो आपण, हंसाला बाण मारला गेला होता. तो हंस जो सिद्धार्थांनी वाचवला, देवदत्ताकडून जो बाण मारला गेला, तो हंस देखील, तो प्रसंग देखील इथेच घडला. आणि जेव्हा शेती शुद्धोधन राजा करत होते तेव्हा सिद्धार्थ जायचे आणि ध्यानाला बसायचे. ते ध्यानाचे, लहान सिद्धार्थांचे ध्यानाचे प्रसंग देखील इथेच घडलेले आहेत. याच ठिकाणी आपण बघतो की शुद्धोधन राजाने सिद्धार्थांसाठी 3 रंगमहालांची निर्मिती केली होती. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये 3 महल इथे जवळच आहेत. ते 3 महल ज्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सिद्धार्थ हा समाधी करता करता एक संन्यासी न बनावा त्यासाठी ते 3 महल केले गेले होते. 3 ऋतूंचे 3 महल. तेही ठिकाण खूप पवित्र आपल्यासाठी. आणि इथे जे अस्थिकरंडक, इथे जे विविध पद्धतीचे मोती, जे नाणी आणि ज्या बुद्धमूर्त्या भेटल्या होत्या त्या इथे जवळच कपिलवस्तूचं जे म्युझियम आहे तिथे ठेवलेलं आहे. ते म्युझियम देखील खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये आपण गेलो की दाखवतात की कशा पद्धतीने प्रोजेक्टरवर की कशा पद्धतीने उत्खनन कार्याला सुरुवात झाली आणि कशा पद्धतीनं भगवान बुद्धांचा जो इतिहास आहे तो आपल्या समोर आला. कशा पद्धतीने कपिलवस्तू नगरी हीच आहे याची शाश्वती आपल्याला मिळाली. तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या निशा मगरे यांचं चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा. हे जे काही बुद्धगया धम्म पर्यटन आहे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतंय. हा खरं तर खूप मोठा धम्म प्रचार आणि प्रसार आहे. या प्रसाराच्या या प्रचार आणि प्रसाराच्या कार्याला गतिमान करण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप भरभरून लाईक करा या व्हिडिओला. थँक्यू सो मच. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू. तर अतिशय सुंदर आणि अगदी डीपमध्ये तुम्हाला यांनी माहिती दिलेली आहे. तर गाईज, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय भीम. नमो बुद्धाय. चला तर आता आपण जातो इथून पूर्ण बाकीचे जे लोकेशन आहेत ते बघण्यासाठी. सो कसं वाटतंय मग आज तुम्हाला? खूप छान वाटतंय ना? सुरुवात कपिलवस्तू झाली, खूप छान वाटले. हो, खरंच खूप मस्त वाटतंय. आणि अजूनही आपल्याला छान छान लोकेशन वरती जायचं आहे. बुद्धांचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. सो तुम्ही आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करा, स्किप नका करू आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय भीम. जय भीम. काका, आता इथून आपल्याला कुठे जायचंय? आता इथं दुसरी कपिलवस्तू आहे. राजाने आणखी कपिलवस्तू अजून एक आहे का? कपिलवस्तूच आहे ती बी. हे जे आहे ना आपल्या सिद्धार्थाचं घर, हे का? आणि सिद्धार्थांचे ते पंचायत केलेलं तिकडं हे कचेरी, म्हणजे कचेरी तेव्हा कचेऱ्याच होती. त्याच्याने तिकडं आता जायचं आपल्याला. इथून फक्त 5 किलोमीटर वर शुद्धोधन राजाचा महाल आहे, जिथे की तथागत गौतम बुद्धाचा जन्म लहानपणापासून तर बालपण इथे गेले का? 27 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतम बुद्ध या ठिकाणी वास्तव्याला होते. 29 वर्ष होते. म्हणजे 29 वर्षाचा काळ इथून त्यांना जे शिक्षण काय द्यायचं झालं या ठिकाणी शुद्धोधन राजांनी चांगल्या प्रकारे त्यांच्या संस्कार घडवले. आणि मग हे सगळं बघितले त्यानंतर 29 वर्षानंतर सिद्धार्थ इथून घराच्या बाहेर पडलेले आहेत. त्याग केला त्यांनी. चला जाऊया आता. बघा, ही आहे नाशिकची टीम. वाव, अतिशय सुंदर. बघा, कमळ इथे उमललेले आहेत. तर आम्ही आता चहा वगैरे घेण्यासाठी उतरलोय. श्रावस्तीला जाता जाता चहाचा टाइम झालेला आहे आणि सर्वजण चहा घेण्यासाठी उतरलेलो आहोत. चला चहा घेऊया आपण. चला, चहाचा टाइम झालेला आहे आणि सर्वजण बसून आम्ही चहा घेतोय. ह्या चहा घ्यायला
तर आज आमचा टीम मेंबर जो आहे सुदर्शन, याचा आज वाढदिवस आहे आणि याचा वाढदिवस आम्ही श्रावस्ती येथे साजरा करतोय सर्वजण मिळून. तर इथे आम्ही विहारामध्ये बुद्धवंदना वगैरे घेणार आहोत आणि त्यानंतर मग केक कटिंग करणार आहोत. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर सर्वजण बुद्धवंदनेसाठी बसलेले आहेत. आईला पप्पाला